कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आजचा आहे रॅन्डम ब्लॉग, कारण की आज मम्मी रिटर्न येणार आहे आणि मी मम्मीसाठी फुल जेवण बनवतो आहे एकटा. देतं तर मला जेवण बनवता येतं, येतच मी बघितलंय मला, बट जेवण बनवता येतं, बट मला आज बनवायची इच्छा आहे. काय बनवणार आहे? माझं फेवरेट वालाची भाजी अँड कढी भात लावलेला आहे मी ऑलरेडी. मग बघूया कसं चाललंय आपला दिवस मध्ये टाइमपास. सो चला आता आपण वालाची भाजी बनवूया. वालाची भाजी त्याला शोधावी लागेल की वालाची भाजी किधर आहे, कुठे आहे वालाची भाजी. आणि पावटे सोलून असे ठेवलेले आहे. आपली सामग्री जरा रेडी आहे. एक सामग्री येते झेप्टोवरनं, चिंच पण आम्ही टाकतो, आणि कांदा आहे, बटाटा आहे, आपल्याकडे मिरच्या पण आहेत, कुठेच नाही आता माझ्याकडे, कढीपत्ता आहे आणि मसाल्याचा डब्बा इथे आहे. सो चला आता आपण लगेच बनवूया वालाची भाजी. आणि ताट पण बनवायचं आहे. आणि मला एवढा लेट झाला, मला रील वगैरे बनवण्यामध्ये एवढा लेट झाला, आणि सामान कुठे मम्मीने खजिन्यात लपून ठेवलंय, त्या भेटतच नाही, एकही सामान भेटत नाही. तर ते सगळं शोधण्यामध्ये मला उशीर झाला, आणि अर्ध्या तासात ती लोक येत आहेत. तर मी विचार केला की चला लगेच आपण भाजी बनवूया. भाजी तशी बनते, इझिली बनते. आता एवढे दिवस मम्मी नव्हती, तर मी मटर बटाट्याची भाजी केली, आणि अजून कशी भाजी केली, अजून कसं तरी एक भाजी केली, बस. इनफ. काय गेलं ना बरोबर. हे मला भांडे घेऊया, कारण की मला एस्थेटिक भांड भेटत नाहीये. जरा तेलाचा खप करूया. तेल पडत नाहीये कारण की मी ऑलरेडी खप केलेला आहे. आता मी ती एक व्हिडिओ करत होतो, अँटी टॅन्ड्रफ शॅम्पू, आणि ती व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा मला असं सगळं आंघोळ बिंघोळ करतानाचे शॉर्ट्स घ्यायचे होते ना, तर ते मला कसं तरी वाटलं. बट ते वाले जे शॅम्पू आहे ना, ते मी नेहमी वापरतो. मी मागाशी पण व्हिडिओ तुम्हाला बोललेलो की तेच शॅम्पू मी माझ्या डॅन्ड्रफ साठी मी वापरतो. आता तसं नाही होत मला, लहानपणापासून मला जरा झालं हो गया आता गडबड, म्हणून आता बघा फालतूची बडबड करतो ना मी ना. आणि बॅटरी पण माझी एवढी जास्त आहे की अख्खी व्हिडिओ होऊ शकते आय गेस. आणि मी असा अँगल घेतला कारण की तुम्हाला दिसायला की मी काय टाकतोय, आणि मग असा शॉट तर घेईलच मी. सो पहिला आपण राई जिराची फोडणी देऊया. जिरा नाही टाकत आय गेस, बट तडतड झाले पाहिजे राई. मी जिरा टाकतो कारण की मला आवडतं जिरा टाक. हिंग किती रे बाई, हिंग किती रे. माझी फेवरेट चुरी भेटली मला. एक मिरचीचा एक वेगळाच सीन आहे, वेगळाच फटफट करायचं असतं. असे एकदम स्लाइस, उभे स्लाइस. पप्पानी असा कांदा कापलाय, हे बघा असा कांदा. मी त्यांना ती मशीन पण दिलेली, तरी नाही गेलं त्या मशीनने किती एकदम चॉप 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 चौखंडी होतात. हा, माझ्या ऑफिस मध्ये तुम्हाला बोलू, आज तर सॅटर्डे आहे, बट मी एवढं काम करत होतो ना, मला बसायला पण टाइम नव्हता ऑफिसमध्ये, एवढं काम करत होतो. मग असेच नाही मी फालतूचे शाप देत होतो. मी असं कशाला शाप देऊ, मी म्हणून शाप देत होतो. राग येत होता मला, विथ रिझन्स. असं नकळत कशाला राग येत मला, आणि मला मुळात राग जास्त येत नाही. मला राग येतो, बट मी तेव्हा मग इग्नोर करून टाकतो सॉल्व्ह करायला. पण ती लोक सॉल्व्ह करण्याचे ह्याचे नाही करू शकत त्यांच्यासोबत सॉल्व्ह, कारण की ज्युनियर दॅट इज वाय इगो हर्ट होतो त्या लोकांचा. मला असं वाटतं, तुम्ही मला सांगा की माझं चुकतंय की नाही. मला असं वाटतं, आणि मला काय असं नाही, माझं मस्त एकदम मस्त चाललंय ऑफिसमध्ये, एकदम सुरळीत चाललंय. त्यांना पण सपोर्टिव्ह आहे, बट कधी कधी जरा ऊत येतो, बस, जास्त नाही. मग कधी कधी मलाही माझ्या तोंडामध्ये शाप निघतात. हा, मी गुळ कापून ठेवलेलं आहे की जसं जनरेशन चेंज होत चाललंय, जेनझीज येत चाललेत मार्केटमध्ये, मग तसे जे ऑलरेडी कॉर्पोरेट मध्ये बसलेले आहेत 10-15 वर्षांपासून एकाच खुर्चीवरती, त्या लोकांना असं वाटलं पाहिजे ना, असं मला वाटतं की चला आता नवीन लोक येत आहेत, मग नवीन लोकांच्या हिशोबाने आपण चेंज झालं पाहिजे, आपल्या वागणूक चेंज झाली पाहिजे, आपली थिंकिंग चेंज झाली पाहिजे नवीन लोकांच्या हिशोबाने. असं मला वाटतं नवीन माणसांना, की करो भाई सॅटर्डे संडे काम प्लीज. आतापर्यंत ऑलमोस्ट भाजी झालेली आहे. नाही झालीये. फक्त कांदा आणि हे टाकले, आले लसूण पेस्ट टाकले, आणि पप्पानी मला डबल काम करवलं, म्हणून परत बटाटा कापावा लागला, कारण की एवढा बटाटा कापून ठेवलेला. आता चिंच येत आहे झेप्टोवरनं, कारण की मम्मीने चिंच कुठे लपवलं नाहीये. मम्मीला ट्रेजर हंट खेळायचं होतं, दॅट इज पहिलं भरमसाठ मसाला, कारण की कलर पण यायला पाहिजे आणि तिखट पण लागले पाहिजे, कारण की मी याच्यामध्ये गुळ टाकणार आहे. हळूहळू माझं कुकिंग चालू होत चाललंय. अभी इस मसाले को मस्त मिक्स करने का. तुम्ही आता कुठली सिरीज बघतायत का? मी आता बिग बॉस बघत होतो, तर बिग बॉस मध्ये भरपूर काय झालं. लोकांना निष्कासित केलं, म्हणजे लोकांना नाही, दिव्याला निष्कासित केलं. आणि निष्कासित किती भारी वाटलं ना, निष्कासित.
दंड स्वरूप आणि लफडी भांडाभांडी ते भारी आहे. हे मला कोण आवडतं आता मला कळत नाही. फक्त तन्वी बोलते आवडते कारण की चांगले खेळते. राकेश बापर चांगला खेळतो आणि विशालचं काय माहितीये का, विशाल खूप स्वतःला स्मार्ट समजतो बट तो नाही आहे स्मार्ट खेळतो. तर रुचिका चांगलं खेळू शकत होती बट तिचा प्रॉब्लेम हो गया. समजेव चांगलं खेळली असती कारण की तिच्यामध्ये हाय बिग बॉस. सागर तर मला बिलकुल नाही आवडत, डबल डोंकी. बट या वेळेचं बिग बॉस मला आवडतंय. बाकी तर काय काय लोक टाइमपासला आलेत, पिकनिकला आलेत. सचिन, रोशन आणि ओमकार तसा चांगला खेळतोय आता. बाकी हे टाइमपास पिकनिक. सो मी फायनली भाजी टाकलेली आहे. आता जरा ती भाजीला मसाला लागवते मग मी पाणी टाकणार. भाजी किती, बटाटा किती कापतायत, व्हॉट इज दिस. झेप्टोवरनं पहिल्यांदा मी एवढी ताजी भाजी बघितली, एवढी ताजी भाजी. चिंच आलेला आहे. मम्मीचा बनवलेला गोडा मसाला, मम्मीचा बनवलेला आलं लसूण पेस्ट टाकली आहे, गोडा मसाला आणि चिंच आणि गुळ. मला माहिती नाही की असं राईट वे टू डू इट की नाही. चिंचाला असं एकदम मस्त चिंचचं पाणी बनवून घ्यायचं आणि मध्ये टाकायचं. जर हे रॉंग वे आहे काय फरक नाही पडत, पोटातच जाणार आहे. जर हे राईट वे आहे काय फरक नाही पडत, पोटातच जाणार आहे, फक्त जिभेला चांगला लागेल. भाजीचा मला कॉन्फिडन्स पण आहे बट कॉन्फिडन्स हा उलटा शब्द काय असतो, डिसकॉन्फिडन्स. हो, काहीच कळत नाही वास, असा वास आहे. आता ताजी ताजी भाजीची वाट लागलेली आहे. आता आपण कढीची वाट लावूया. चला हे बघ वाट लागली आहे. आता कढी बनवत आहे मी. कढी तर याच्यामध्ये काय केलं मी, तेल टाकलं, आलं नाही सॉरी जिरं, राई आणि लसूण मिरची ह्याची फोडणी दिली. कढीपत्ता टाकतो, कांदा टाकतो जरासा. भाजीची वाट लागली असेल तर काय झालं, कढी चांगली झालेली आहे असं मला वाटतं. ओके, असं मला वाटतं. आय डोंट हॅव कॉन्फिडन्स बट असं मला वाटतं. भाजी टेस्ट करून बघूया. भाजी जराशी मेन झाली आहे, मेन. अगरबत्ती बनवू शकतो आपण त्याची. खराब आहे. कढी टेस्ट करून बघूया. झोमॅटो. मम्मी फायनली आलेली आहे एवढ्या दिवसानंतर. हसते बघ, मला सोडून गेली फिरायला. मस्त वाटलं, येऊसं वाटत नव्हतं पण आली. आम्ही यश वगैरे आम्ही तेच पुढे ढकलायला पाहिजे होती तिकीट, असं तसं चाललं होतं. मग तुम्ही तर करू शकला असता. हा, मग मी बोलले आपल्याकडे काय कोण आता कामाला नाहीये, आपण काय सगळे घरी. कोण त्यांना कामं होती ना पण बोलले नको परत पुढे लोक तर फोन करतायत. हा, एवढं बाई फ्लाईट मिस झाली असती तुमची. फ्लाईट चेंज करायला पैसे भरायला लागले असते. तेच 3,000 काहीतरी करावं लागतं. मग आणि कसं गेलं ट्रिप, कशी गेली ट्रिप? अरे मस्त, तिकडे काय छान आहे. मी समजत होती काय तिकडे म्हणजे, पण बघशील तर सगळ्यांचे बंगले, एक पण घर असं साधं नव्हतं. हा, हे बघा दीदीचं आणि यशची पत्रिका. काही करायचं नाहीच म्हणजे घर बिर एकदम रॉयल होती ना तिकडची. आणि बघशील तर जेवण बिवण कसं वाटलं? जेवण पण छान होतं त्यांचं. जेवण म्हणजे माहिती आहे ना तुला, असं इडली. मग तेच खात होता इडली बिडली? नाही, हे होतं ना, तुम्ही काय मागवता, काय कशावरनं मागवता मला नाही माहित. तू जेप्टो बेप्टो काय ते. हा, मग काय तिकडनं ते सगळं काय काय मागवत होते ते लोक. मस्त मस्त जेवण केलं ते बघ. खतरनाक झालंय की चांगलं झालंय ते सांग. मला वाटतंय की नाही चांगलं झालंय कारण की मी खूप दिवसांपासून वालाची भाजी आणि कढी बनवली नाही ना. बनवायचीच ना. कालचे 2 भाजी जे होत्या ना ते एकदम एकदम मस्त झाल्या, खूपच मस्त झाल्या. बट नाही, आजची नाही चांगली झाली. मी जरा रील वगैरे करण्यामध्ये बिझी होतो आणि युट्यूब म्हणून मग भाजीमध्ये लक्ष नाही गेलं माझं. चपाती ते झेप्टोच आहे आता म्हणून ते असं ना असंच असणार. रोज मागवतो तिथं नाही वाटत. नाही, तिकडनं नाहीये. चपात्या चांगल्या नाहीत, जरा तिखट कमी झालीये. एकदम नीट पैकी मास्टर शेफ सारखं बोललं. बरोबर चांगली आहे. फक्त आलं लसूण पेस्ट टाकलेस. हो, मग ती जास्त परतवायला लागते. आता ही जराशी कढी पिऊन बघ, जराशी कढीवरती, कारण की जरा उलटी सुलटी केलेली कढी मी. बरोबर आहे बघ आणि बोलते मी तर बोललीच आहे चांगला करतोस. येस. सो आता लगेच आम्ही जेवण वगैरे घेतो, काहीतरी टाइमपास लाफ्टर शेफ वगैरे बघतो किंवा दीदीचा ब्लॉग बघतो अँड आम्ही कुठेतरी जातो. साई आलाय मग त्यासोबत जरा कुठेतरी फिरायला वगैरे जातो, टाइमपास. ब्लॉगचा ब्लॉग पण होऊन जाईल आणि उपनला फेस्ट पण आहे मग ते बघायला जाऊ. आता आम्ही दीदीचा ब्लॉग बघत होतो, वाईब विथ यशीचा ब्लॉग बघत होतो. आता लेटेस्ट टाकलेला की जिकडे यश बरोबर आहे. मम्मी बोल.
हा यश बरोबर बोलतो. हा वाला ब्लॉग बघत होतो तर त्याच्यावरती असंच बघता बघता माझी एक कमेंट सेक्शन वरती नजर गेली. तिकडे माझ्यावरती एक कमेंट होती की गौरंग ना आला का ट्रिप वरती. त्याचा रिप्लाय मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे त्याचा रिप्लाय कमेंटला रिप्लाय काय काय लोक देतात. त्याचा रिप्लाय कोणीतरी काय दिलाय बघा. हा बघा, हा तो ब्लॉग आहे. हा हे बघा, ही ती कमेंट आहे की गौरंग नाही आहे का तुमच्या सोबत ट्रिपला. खाली कर एक कमेंट आम्हाला दिसली. गौरंग इज नो मोर. करू का त्याला? कर 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 माझ्यावरच लाईक, हा माझंच आहे ना अकाउंट. म्हणजे मी तो बरं नव्हता ना मला, ते वाला ब्लॉग टाकलेला ते जरा सिरियसली घेतलं लोकांनी. डायरेक्ट गौरंग इज नो मोर. स्वर्गामध्ये स्वर्ग. सो फायनली आम्ही पोहोचलो. खूपच फालतूची गर्दी होती. फालतू नाही म्हणजे हा ऑब्विसली खूपच गर्दी होती. गाडी चालवायला आम्हाला जागा पण नव्हती. एवढीशी गाडी चालवायला जागा नव्हती आणि लोक अशी बदडी बाईक कार घेऊन येतात. जरा तरी पाहिजे ना भाई, एवढ्या इव्हेंटला आता कार कशी काय घेऊन येणार तुम्ही. मम्मी मम्मीचा ड्रेस बघा, मी तो तुम्हाला बोललो बरं दिसतोय ना. काय आलं पप्पा काय रेकॉर्ड करतायत आतापर्यंत, काय रेकॉर्ड केलं. हो लाईन लावायची इच्छा आहे का. अजिबात नाही. इथे आम्ही कला वगैरेचं एक्झिबिशन नाही आहे. किती मस्त आर्ट काढलेत. आर्ट हाताने ड्रॉइंग काढलेले असे वाटतच नाही एवढे चांगले काढलेत. असं वाटतं हे बघा किती भारी ड्रॉइंग केली आहे, किती भारी. हे बघा वाटतच नाही की बाई त्यांनी हाताने केलं आहे. हे बघा हे तर बाई खूपच भारी आहे. आणि सगळं मस्त. बोला कसे वाटतात. रिअल पेंटिंग कसं वाटलं. छान आहे बघायला, मस्त आहे. ते पप्पा आता रोज मेटा याचा वापर करतात. हे काढायचे ना, आता काढतच नाही. इथे पेंटिंग आर्ट सोबत फोटोग्राफीचं पण होतं. तर तिथे मला एक फर्स्ट रँकवरती होती. म्हणजे ऑब्व्हियसली फर्स्ट रँकवरती म्हणूनच आहे कारण की ते मला खूप आवडलं. मला नाही म्हणजे फर्स्ट रँकवरती म्हणून सगळ्यांना आवडलं. हे बघा ते फर्स्ट रँकवरती आहे. किती भारी फोटो काढलाय त्यांनी. हे बघा हे तो गेम आहे. मम्मी बोलते खेळायचो ना मैत्रिणी, असं आम्ही सगळ्या पकडायचो. मला मी किती बस फुगडी हे ते सगळं खेळायची. मग आता काय नाही काय. आता मग गौरांग झाला. पायच नाही. आता पायच मी झालो मग नंतर म्हणून सगळं थांबलं. वयाप्रमाणे सगळ्यांचंच तसंच होतं, आकडलं जातं ना सगळं शरीर. इथे भरपूर काय काय ऍक्टिव्हिटीज वगैरे पण करायला आहे सगळे. हे मला एक एक्साइटिंग वाटलं, मी कधी केलं नाहीये म्हणून. बाकी असे सगळे ऍक्टिव्हिटीज वगैरे करायला भरपूर. मम्मी आणि पप्पा काहीतरी एक्सप्लोर करतात दोघे. कसं वाटलं हे बघून. किती मस्त बनवलं आणि लाइटिंग बिटिंग भाई कैसा लगा. छान आहे. मी नाही बनवलं म्हणजे असंच कसं वाटलं बघून. इकडे येऊन कसं वाटलं ना. मस्त वाटलं. खूप भारी मला दिसत. फक्त पंढरपूरला जायचं होतं. इथेच झालं दर्शन. आता जाऊ दे, गर्दी असते ना. आणि ते तर ठीक आहे. हा सगळा व्ह्यू बघ किती मस्त आहे. सगळी लाइटिंग. चला आता पुढे जाऊया. आता पप्पांना सांगितलं की तुम्ही दोघं पुढे जा, मला जरा एक व्हिडिओ क्लिप घ्यायचा आहे. आणि हा बोलला की चला हात पकडा, चला हात पकडा. मग मम्मीनं हात पकडायला दाखवतो बघा. हे बघा इथे फुल मोठा कॉन्सर्ट चाललाय. खूप लोक आले. पाठी कोण नाहीये ते नका बघू. सो तिकडे कॉन्सर्ट पण चाललाय. आनंद आणि आदर्श शिंदे ना दोघं ब्रदर्स. त्या दोघं ब्रदर्सचं मस्त. त्यांचं गाणं मला खूप आवडतं. खूपच भारी बनवतात. नाही ब्रदर्स नाही, वडील. आणि मी चुकून विसरलेलो माझा पासवर्ड जीपेचा. आता डिस्कशन बघा काय चाललंय. होता काय बोलत मंत्र आहे आपल्याकडे. बोलत होते की भेजा वाढवायला काय खायला पाहिजे. हा मग मंत्र आठवला. तू काय बोलत होती बोल. सकाळचं लग्न आणि संध्याकाळी जाणार होते. हा ना. नाही ते पत्रिका जास्त आल्या होत्या ना आपल्याकडे मित्राच्या, त्यासाठी गडबड झाली. पण माणूस सकाळी जाणार आहे. आज मला लग्नाला जायचंय. देणार होतो आता टेस्ट करायला. मम्मीचं फ्राईड राईस. आम्ही व्हेज क्रिस्पी मागवलेलं बट ते काय बोलतात फ्रेंच फ्राईज सारखंच आहे. बघतो हे
कसं वाटतंय? नदीतलं पाणी वापरलंय. मस्त चांगलं आहे ना, एकदम सटल टेस्ट आहे. आणि त्याने 3च चमचे दिले, 1 2 3. त्याने ऑलरेडी अजून केलं की पप्पा नाही खाणार आहेत. जाताना स्प्रिंग रोलची पण इच्छा झालेली माझी, पप्पांना खायची इच्छा होती. हो नाही, पप्पा आज व्हिडिओसाठी बोलले हो. किती भारी केलंय ना, भारी केलंय ना, मस्त. ही गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. लहानपणी तेच दिलंय तुम्हाला. माहिती आहे, म्हणून तर एकदम चॉकलेट माहित नव्हती, नंतर शिंग फुटली. हे खा, मॅगी खा, चॉकलेट खा. इकडे गर्दी बघ केवढी आहे, समोर गर्दी बघ केवढी. आणि हे बघा किती मस्त बनवलंय. हे बघा इकडे सगळे लाईव्ह पेंटिंग आहे, सगळे लाईव्ह पेंटिंग. किती मस्त पेंटिंग काढतात, खूपच भारी भारी. बघ किती आर्ट आहे बघ. ते बघ तिकडे पण साड्या. हे साड्यांचं मला इंटरेस्टिंग वाटलं. तिकडे बघ साड्यांचं. कुल्फी कुल्फी खायची इच्छा झाली ना, पप्पांना नको. किती लागते? मस्त चांगली ना. कुठली वाली आहे, फ्लेवर काय? मलाई. हो मलाई ना. एवढं सगळं इथे खायला भरपूर काय काय होतं, भरपूर काय काय. आणि एवढी गर्दी होती कारण की सगळे खायला थांबलेले, बाकी दुसरीकडे एवढी गर्दी नव्हती. आणि फायनली धन्यवादच्या बोर्डवरती आलो आहे. आता गाडी शोधतो आम्ही, गाडी कुठे लावली कारण की लक्षात नाही. आणि आमच्या गाडी कशा पण लावलेत लोकांनी, एका गाडीच्या पुढे एक, दुसऱ्या गाडीच्या दुसरी पुढे एक, अशा गाड्या लावून मोकळ्या झाल्या. आता बघू, जातो. मस्त मजा आली आज. हा, मम्मीला मस्त नवीन कुर्ता भेटलेला आहे. सो कसं वाटलं तुला जरा बाहेर फिरून? मस्त वाटलं, चांगलं वाटलं. टाइमपास झाला जरा. फक्त रिक्षा भेटत नव्हती. खूप मोठा प्रॉब्लेम, लवकरच कार घ्यावी लागेल मला. सो माझ्यासोबत बोला आता, म्हणजे थांब मी पहिला बोलतो. सो आम्ही असंच आज टाइमपास वगैरे केला, बाहेर गेलेलो, जेवण वगैरे बोलवलं. जेवण वेस्ट नाही झालं कारण की जेवण चांगलं झालेलं आहे. आता जेवायचं आहे ना. हा मग मग आम्ही आता तेच जेवणार आहे. आणि चपाती आता किती चपाती असतील तर तुम्ही दोघांनी हे करा. ओके. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, बोल. शेअर करा, लाईक करा, लाईक करा, शेअर शेअर करा, करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. हाईप करायला. व्हिडिओवर कर असं, भेटूया. अरे असं कर, असं भेटूया परत. ओके.